कढईमध्ये तेल टाकून छानसं परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. हे छान भाजल्यावरती आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे. हा मसाला भाजल्यावरती हा टाकून घ्यायचा आहे. हे मसाला पूर्ण तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सुकं मटण टाकून घ्यायचं आहे शिजवलेलं. हा आहे सुकं मटण बनवलेलं आहे हे. पण ह्याला आपण ग्रेव्ही सारखं करायचं आहे. जास्त सुकं फडफडीत पण नाही करायचं आहे. थोडंसं सलवलीत ठेवायचं आहे. पुदिना आपल्याला त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. मस्त पुदिना हे टाकून घेतला त्याच्यावरती. झालेलं आहे सुकं. किती थिकनेस आहे बघा ह्याला. खूप सुंदर झालेलं आहे अशा पद्धतीचं.